किंग रोशन शेठ पाटील, रोहित पाटील हे दोन सुपुत्र, त्यानंतर राकेश पाटील असतील. चांगलं योगदान ज्यांचा या स्पर्धेसाठी राहिलं आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली. गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. एक आक्रमक ज्याचा खेळ आपण पाहिला आणि एकंदरीत जर आपण पाहिला सध्याच्या स्थितीमध्ये खूप चांगल्या लयमध्ये असणारा हा स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाहल संघ मैदानामध्ये प्रयास कोहली खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू अगदी बार फेकला आणि त्यानंतर थर्डमॅनच्या क्षेत्रामधून पॉइंट मधून चेंडू वेगाने निघेल. पहिल्या चेंडूमध्ये चौकार. थोडासा पाठीमागे फेकला, तिथून मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आणि एक तंत्रशुद्ध फलंदाजी प्रयास कोहलीची आपण पाहिली. चौकारने संघाचं खातं खोललं गेले 4 या धावसंख्येनं. संघ जर आपण पाहिला 405 षटकाच्या लढतीमध्ये 50 धावा देखील डिफेन्स होताना पाहिल्या, परंतु पहिल्या लढतीमध्ये धावसंख्या 86 धावा देखील चेस होताना आपण मैदानामध्ये पाहिल्यात. उंचावर मारण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू येईल, सीमा पार षटकार. अगदी पुढील पाय पाठीमागे केसला, बॅकफुटच्या पायावरती अगदी जोर घेतला आणि तिथून मात्र आपण पाहताय ॲक्शन रिप्लेमध्ये काय फटका ताकदीचा वापर केला. पॉवर जनरेट केली. या फटक्यामध्ये 6 धावा मिळतील टीमला. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. नाणेफेक जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी का घेतली याचं उत्तम उदाहरण हे 2 फलंदाज देत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. मोह संघ मैदानामध्ये खेळतोय आणि मोह संघ म्हटला की 40+ या विनोददादा पाटे असतील, नामदेवदादा असतील, नरेश दादा असतील, या गावातील अनेक वर्ष क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिला आहे. आणि या सामन्यामध्ये जर आपण पाहिला सूर्या मस्कर एक टेनिस मधील मोठं नाव, त्यानंतर मिथुन पाटील या संघामध्ये आपण खेळताना पाहताय. गोट्या हातात याला देखील तुम्ही चांगला खेळ करताना अनेक व्यावसायिक संघामध्ये देखील आपण पाहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुंदर फटका, अगदी बैठकीश फटका आणि चेंडू जाईल सीमा पार. 16 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोच. पुरस्कर्ते स्कायरा 11चे पॅकर्स आकाश पाटील साहेब आणि त्यानंतर वाहलचे रोशन पाटील या साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती येते. प्रयास कोहलीच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके आपण पाहिल्यात. 16 धावा धावफलकावरती 2 षटकार 1 चौकार आणि षटकांच्या हॅट्रिक मार्गवरती असेल फलंदाज प्रयास कोहली. काय फलंदाजी आपण पाहताय. हा चेंडू अगदी झोकून मारलाय. परेश कडकेची आठवण करून देणारा फटका तुम्ही मैदानामध्ये पाहताय. पुन्हा एकदा रोहित पाटील गोलंदाजी मार्गवरती. वेगवान चेंडू, वेगवान फटका, अन्वेष त्या ठिकाणी तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेके देखील अचूक. 1 धाव 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गच असताना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय समीर नाईक हा खेळाडू एक अतिशय अनुभवी खेळाडू या टीमचा राहिलाय. परंतु सातत्यपूर्ण कामगिरी देखील आपण जर पाहिली प्रयास कोहलीची. खूप चांगला खेळ क्रिकेटचा या खेळाडूच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना परंतु संदेश हा संघ खेळतो मेहिका 11 मोह संघाच्या विरुद्ध खेळत असताना सुरुवात तर दमदार झाली आहे या खेळाडू संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना सुंदर फटका, अन्वेष वेगावरती स्वार होऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तो चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. सुरेख केलं अन्वेषण, परंतु शेवटच्या क्षणाला बॉडीचा बॅलन्स गेला. संदेश आपण जर पाहिलं अगदी समीरचा कौतुक करावं लागेल. चेंडू अगदी स्वीप केला. चांगली टायमिंग त्या ठिकाणी पाहिली. अन्वेष चेंडूवरती पोहोचला होता, परंतु चेंडू पायाला वरती आदळलाय आणि इथून मात्र हा चौकार पायाला मिळालाय. 16 धाव्यानंतर 17 धावा धावफलकात लागल्या गेल्यात.
पहिले षटक मार्गस्थ असताना रोहित पाटीलचे वेगवान षटक स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. पंचांचा इशारा तो एक लेग बायच्या स्वरूपामध्ये एक आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 22 धावा धावफलकावर. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा, युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. नक्कीच जर आपण पाहिला सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून आपण पाहता रोशन शेठ पाटील 12 किंग कोपरोली यांचं पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यात आणि दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती जयेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आला. डावखुरी त्याचा गोलंदाज हर्षदला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकंदरीत हा संघ मैदानामध्ये खेळतोय संदेश आणि पहिल्या षटकामध्ये ज्या 22 धावा आल्या तिथून मात्र कमबॅक करावं लागेल. तो प्रयास कोहलीची फलंदाजी पाहिली 4 चेंडूमध्ये 17 धाब्याचं योगदान आणि समीर नाईकची फलंदाजी पाहिली 2 चेंडूमध्ये चौकाराचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलंय. 20 मिनिटाचा अवधी असणारे क्षेत्ररक्षण करणारा संघ आमचे गुणलेखक बबली आम्हाला माहिती देत असताना पहिले 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असणार आहे. बबलीचं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, 2 झेल पकडल्यास केलेत असताना आणि नितीन पाटील 2 सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला. आणि बऱ्याच वर्षानंतर जर आपण पाहिलं सुपर 12 मध्ये हा संघ क्वालिफाय झालाय. पप्पूचा शेवटचा चेंडूमध्ये षटकार जर आपण पाहिला लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रतिमेशनं थोडंसं नाराज केलं होतं कोपरोली टीमला, परंतु काय खेळ राहिला आज या संघाचा. अगदी दिशा दिली, फक्त झोपून फटका मारलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. रिले फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. टोटल धावसंख्या जर पाहिली 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. समीरचा हा फटका आपण पाहिला 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. जसं फटका खेळला असं वाटलं होतं की प्रयास कोहलीने हा फटका खेळलाय की काय, पण तो काय प्रयत्न राहिले आहे समीरचं. अगदी सुंदर कामगिरी पाहिली. हा चेंडू स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न नसणार आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दुसरे षटक मार्गस्थ असताना जयेश पाटीलची दमदार गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या गेल्या. रोहित पाटीलचे षटक राहिलं मागणी गोलंदाजी आणि P2च्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये दमदार कामगिरी करतोय जयेश पाटील. एक डावखुरी आताचा हा गोलंदाज मैदानामध्ये आणि स्ट्राईक मध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल प्रयास कोहली. आक्रमकता ही ज्याच्यामध्ये ठासून भरले असा खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू अप्रतिम स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु झेल देखील त्या ठिकाणी पकडला जातोय प्रकाश भोईरच्या माध्यमातून. झालाय 25 या आकड्यावरती. प्रयास कोहलीचे षटक स्विच हिटचा फटका, रिव्हर्सचा फटका असं म्हटलं, लागला तर अबाद, नाही लागला तर बरबाद आणि फलंदाज बरबाद होऊन माघारी परतलाय प्रयास कोहली. परंतु समीर नाईक ला चांगली फलंदाजी करावी लागेल. सुजल खरेतला चांगली कामगिरी करावी लागेल. पण जयेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये ज्या 22 धावा आल्या तिथून मात्र कमबॅक पाहायला मिळाला. 3 चेंडूची फेकी 3 धावा खर्च, एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. आणि जे ब्रेक थ्रू हवं होतं मी काय 11 हर्षद स्मृती श्री गणेश मोह टीमला ते मिळवण्यामध्ये यश लाभले गेले संदेश. पण तो आकाश पाटील साहेबांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघ मैदानामध्ये खेळतोय. अनेक वर्ष या संघाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कार करण्यात येतोय. 3 वर्ष सलग या संघाचे पॅकर्स राहिलेत आणि त्यानंतर जर आपण जर पाहिलं त्याचं योगदान देखील या संघासाठी आपण नेहमीच पाहताय. घनश्याम पाटील हे त्यांचे सर्वात आवडतीचे खेळाडू तुम्ही पाहताय आणि आकाश पाटील यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये आपण या संघाला खेळताना पाहतोय. एक चांगले योगदान स्कायरा
या नावानं नेहमी संघ खेळताना आपण पाहायला मिळतोय आणि ज्या ठिकाणी हा नाव असेल त्या ठिकाणी आकाश पाटील साहेबांचं योगदान देखील त्या टीमला नेहमीच आम्ही पाहिलं आहे. गोलंदाज जयेश पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशाराला अभ्यंतरचा दाबाने संघ जाऊन पोहोचलाय. 26 धाबा धावफलकावरती. 26 धाबा धावफलकावरती लागले जातात. मैदानाच्या शहरी बाजूला प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना ऑनलाईनच्या माध्यमातून आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक पाहतात त्या प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज जयेश पाटील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 5 षटकांची लढत. ते बार चेंडू काय दिशा दिली, झोपला आणि सुंदर फटका डिप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एका टप्प्याने सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावर. सुंदर गाणं आपण पाहिलंय. फलंदाज या ठिकाणी सुजल घरत आणि नक्कीच आपण जर पाहिले फर्स्ट सीपला आले होते बबली आणि सेकंड सीपला आले मनीष पाटील. कारण त्यांनी सांगितलं की 5 मॅच तू करायचे 5 मॅच मी करणार आणि सलग 4 दिवस त्यांचं योगदान आपण जर पाहिलं खूप चांगली कामगिरी राहिली. 30 धाबा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. जयसे षटक. फुलर लेनचा चेंडू फेकला गेलाय. हा चेंडू जातोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळाली. दुसरं षटक मार्गस्थ असताना 1.5 चेंडूचा खेळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. संदेश पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या 22 आल्या आणि त्यानंतर या षटकामध्ये धावांवरती रोख लावण्याचं काम केलं गेलं जयेश पाटीलनं. 8 धावा खर्च केल्या ज्यामध्ये एक आव्हान धावसंख्या देखील आपण पाहिली आणि महत्वपूर्ण एक विकेट देखील जयेश पाटीलच्या वाट्याला आली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर वळून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. पंचांचा इशारा येतोय की 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 15च्या सरसेने धावफलकावरती धावा जमवल्या गेल्या 30. रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. तर नक्कीच ज्यांच्या व्यासपीठावरती आगमन होतंय चिपले ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय व्यक्तिमत्व BK पाटील साहेब चिपले यांचं या ठिकाणी आगमन होतोय आणि त्यांच्या समेत जर आपण पाहिलं चिपले ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणारे महेश शहा साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतो रोहित पाठे. पहिल्या षटकामध्ये जरी 22 धावा खर्च केल्या तिथून मात्र संघ नाही गेला. पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती. 30 धावा धावफलकावरती. फुल्लर लेनचा चेंडू फेकला जातोय. क्षेत्ररक्षक मिथून चेंडू पर्यंत पोहोचतोय. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. प्रत्येक पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये आणि षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं या सामन्यामध्ये विश्वास दाखवला संघ नायकानं आणि इथून मात्र एक अनुभवी खेळाडू या टीमचा. मिथूनचं मी सुरुवातीलाच कौतुक केलं होतं. भरपूर वर्ष हा खेळाडू या टीमसाठी खेळलाय, या गावासाठी खेळलाय आणि आज झेल देखील अप्रतिम पकडला गेला मिथूनच्या माध्यमातून. रोहित पाठे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली 22, त्यानंतर षटकामध्ये 8, 30 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात आणि षटक फेकत असताना पहिल्या चेंडूमध्ये यश मिळतंय गोलंदाज रोहित पाटीलला. सुजल घरत आणि प्रतीक पाटील ही जोडी मैदानामध्ये स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. प्रतीक पाटील ऑन स्क्रीनवरती आपण माजी ग्रामपंचायत सरपंच BK पाटील साहेबांना पाहताय
महेश शाह यांना ऑन स्क्रीनवरती आपण पाहताय. चांगलं योगदान ज्यांचं या संपूर्ण पंचकृषीमध्ये आपण पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती रोहित पाटे हे षटक फेकत असताना वेगवान चेंडू, वेगवान फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. शिवनाथ शेठ शिंदे साहेब यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000चा पारितोषिक असणारे मोह संघाच्या गोलंदाजासाठी हॅट्रिक साठी नसणारे 2 साठी पारितोषिक असणारे आणि लगातार 2 साठी देखील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू जर आपण पाहिला ऑफ स्ट्रोकवरती फेकण्यात आलाय. डॉट चेंडूची सांगता मल्हार बैल आज बैलगाड्या शर्यतीमध्ये मोह गावाचं नाव आज बैलगाड्या शर्यतीमध्ये आवर्जून घेतलं जाणारं मल्हार बैल जर आपण पाहिलं आणि त्या बैलाचा बिंजोरमध्ये खूप चांगला कार्य आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय रोहित पाटे षटक फेकत असताना वेगवान चेंडू ऑफस्टिकवरती चेंडू फेकला जातोय आणि वारंवार डॉट चेंडूची फेकी पाहायला मिळेल. काय कमबॅक केलाय रोहित पाटेचं कौतुक करावं लागेल. एकंदरीत जर आपण पाहिलं 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अद्याप हे षटक फेकत असताना अगदी फलंदाज प्रतीक पाटील या चेंडूकडे आशाभूत नजरेने पाहत बसलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. चांगली गोलंदाजी राहिली या खेळाडूची. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वेगवान चेंडू मारण्याचा प्रयत्न. रोहित पाटे येतो चेंडू खाली आणि फलंदाज होईल बाद प्रतीक पाटील. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी आपण पाहता मार्गस्थ असताना या षटकातील अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावपल कधी धावा लागलाय 36. चांगला कमबॅक आपण पाहतोय. मी का 11 हर्षल स्मृती मोह संघ मैदानामध्ये खेळत असताना एक दमदार कामगिरी राहिली. हर्षलला नेहमीच हा संघ मिस करेल कारण चांगला गोलंदाज या टीमचा आज आपल्यामध्ये नाहीये. परंतु हर्षलला आत्म्याला देखील शांत लाभो हीच आम्हा सर्वांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटे हे षटक फेकत असताना एक चांगली लढत मैदानामध्ये आणि ज्या स्पर्धेमध्ये आपण स्कायरा 11 वहाल संघाला खेळताना पाहतोय. आकाश पाटील साहेबांचं चांगलं योगदान. परंतु संदेश हा सामना देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. पहिल्या 2 लढतीमध्ये आपण धाबा पाहिल्या 85 धावसंख्या पाहिली चेस होताना. त्यानंतर 75 धाबा देखील आपण पाहिल्या. या सामन्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फेके देखील अचूक पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी येईल डॉट चेंडू आणि 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकामध्ये धावफलकाची धावा लागल्या गेल्यात 12.00च्या सरासरीनं 36 धाबा 3 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल संघाची धावसंख्या रोशन पाटील दादा जाया रोशन पाटील दादा जाया नावात दमायर आमच्या रोशन. तर पुढील लढत असेल भाऊशेठ 11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि फातिमा 11 जय बापदेव पाली या दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क साधा. 3 षटकामध्ये 36 धावा झाल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 आणि या षटकामध्ये आल्या फक्त 6. गोलंदाज चला स्पीड अप करा थोडीशी विनंती असेल. मी का 11 हर्षल स्मृती मोह संघ मोह गावामध्ये देखील आपण आपल्याला विद्यमान उपसरपंच यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेटची स्पर्धा देखील पाहायला मिळणार आहे. एक चांगलं दमदार आयोजन आमदार चषकाची दमदार स्पर्धा
मोह नगरीमध्ये 3 ते 7 फेब्रुवारी मध्ये ते स्पर्धेचा आगाज असेल. एक चांगलं आयोजन आणि एक चांगलं सुसज्ज मैदान मोहच्या नगरीमध्ये आणि पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा मोह गावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. छोटे गोल्डन मॅन स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय रोशन शेठ पाटील यांचे सुपुत्र अर्णव रोशन पाटील ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय आणि ज्याच्या नावानं हे मैदान आहे अर्णव मैदान. 3 षटकामध्ये 36 धावा सुंदर कमबॅक राहिलाय. पण मोह संघ म्हटला की सर्वात प्रथम जर आपण पाहिला तर या संघाचा एक आक्रमक खेळाडू सूर्या मस्कर याचं नाव आदराने घेतलं जातोय. चांगली फलंदाजी या खेळाडूची आपण नेहमीच पाहिले आणि तेवढं चांगली गोलंदाजी मार्कवरती हे षटक फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. विपुल म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. हे षटक फेकत असताना विपुल म्हात्रेचे षटक अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातोय. डीप लॉंग ऑनला चेंडू जातो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी पहा काय अचूक राहिली. अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण अन्वेष पाटील त्या ठिकाणी आपण पाहिला. एक सिंगल मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 37 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. हा स्पर्धेचा 4थी रात्र आपण पाहतो डे नाईट फॉर्मेट मध्ये आणि उद्या मात्र सुपर 12च्या लढती मैदाना पाहायला मिळतील. ABC गटासाठी इलेक्ट्रिक बाईक आणि DEF गटासाठी देखील इलेक्ट्रिक बाईक आपण पाहणार आहात. डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपण पाहतो सुजल घरत आणि घनश्याम या संघातील सर्वात आक्रमक खेळाडू ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. आणि आकाश पाटील स्कायरा 11च्या पॅकर त्यांच्या अगदी गळ्यातील ताईत म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिले जातोय तो खेळाडू घनश्याम खेळण्यासाठी सज्ज असेल. विपुल म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. ऑफस्टिक वरती चेंडू फेकतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू जाईल सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचला 43 या आकड्या. धाबा धावपल कधी लागल्या गेल्यात. विपुल म्हात्रेचे षटक फेकत असताना सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू फेकला त्यानंतर हा चेंडूमध्ये षटकार आपण पाहिला. फलंदाज घनश्यामच्या बॅटमधून आलेला आक्रमक फटका आणि त्यानंतर कमबॅक करावा लागेल विपुल म्हात्रेला. या षटकामध्ये अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू लोअर फुलटॉस फेकला जातोय. डीप लॉंगाचा क्षेत्ररक्षण काऊकाडू क्षेत्रामध्ये याला फेकी देखील अचूक पाहायला मिळते आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या आपण पाहिला तर यानंतर चांगला कमबॅक राहायला गेलाय. ऑन स्क्रीनवरती आपण पाहता इक्विटीच्या लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. पहा काय नजर आहे नितीन पाटील यांची. कोणताही तिसऱ्या पंचांकडे आले नाही संदेश. तिथूनच मात्र निर्णय दिला. म्हणजे पंचांची नजर घारीसारखी असणं गरजेचं आहे कोणते निर्णय देत असताना. आणि नितीन पाटील यांच्याशी आम्ही संवाद साधलाय. संदेश त्यावेळी नितीन पाटील सांगितलं की ज्यावेळी क्रिकेटपासून निवृत्ती घेईल तेव्हापासून मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये मी मैदानामध्ये दिसेल. नितीनने सांगितलं की बैलगाडा शर्यती दुपारी असतात आणि नाईट मॅच संध्याकाळी असतात. डबल ड्युटी चालेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. विपुल म्हात्रेचे षटक अगदी सुंदर गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बोलतोय. काय कमबॅक राहिलाय या गोलंदाजाचं. षटकार सिंगल षटकार त्यानंतर जर आपण पाहिलं एक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद करण्यामध्ये यश लाभलं गेलं आणि या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात. षटकारानंतर दमदार कमबॅक आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज असेल विपुल म्हात्रे. हा गोलंदाज अप्रतिम दर्जाचा खेळ या खेळाडूंचा आपण सातत्याने पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक बसेल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 45 धावा धावफलकावरती. असं पहिल्या षटकानंतर असं वाटलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 22 आणि तिथून असं वाटलं होतं किमान 70 ते 75 या आकड्याबंद संघ जाऊन पोहोचेल मनीष पाटील. पण तो काय कमबॅक केला. त्यानंतर दुसऱ्या षटक केलं. जयेश पाटीलला 8 खर्च केल्या. रोहित पाटीलच्या षटकामध्ये 6 आल्या आणि या षटकामध्ये देखील सुंदर कामगिरी आपण पाहिली. 8 धावा खर्च केल्या गेल्या.
विपुलचा हा चेंडू उंचर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली, कोणतीही चूक करणार नाही रोहित पाठे. आणि इथून मात्र पाचवा फलंदाज निम्मा संघ गारद होईल. प्रथम फलंदाजी करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल संघाची धावसंख्या 45 या आकड्यावरती. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. साई ठोकल नौका खेळाडू मैदानामध्ये, प्रल्हाद शिंदे गोलंदाजी मार्कवरती. आणि येणाऱ्या 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी मध्ये DCC ट्रॉफी 2026 हे पर्व पाहणार बेलवलीच्या मैदानामध्ये रंगणारी नाईट क्रिकेटची स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय 25, चतुर्थ पंचम आणि षष्टम क्रमांकाचे पारितोषिक 25,000 असणारे आणि प्रवेश फी मात्र 13,000. आणि हा स्पर्धा नाईट स्पर्धा असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या जर आपण पाहिली 45 धावा धावफलकावरती झाल्यात. गोलंदाज प्रल्हाद शिंदे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू या संघाचा सातत्याने राहिलाय. तो कशा प्रकारे कामगिरी केली जाईल याकडे सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाज प्रल्हाद, धावखुऱ्या त्याचा गोलंदाज, आक्रमकता ही ज्याची ओळख आहे. पहिला चेंडू शॉट अँड पुलचा फटका ठरलाय सक्सेसफुल. आणि पंचांचा इशारा होतोय की या चेंडूवरती मिळतील 6 धावा. पोहोचलाय, अर्धशतक पूर्ण होईल. 51 धावा. न्यू यंगस्टर वाहल संघाची धावसंख्या, स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल संघाची धावसंख्या आपण पाहता 51. लॉस ऑफ द 5 विकेट. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना संघ आपण पाहतोय. परंतु अशा प्रकारचे चेंडू फेकले प्रल्हाद शिंदेनं तर थोडीशी महागडी गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलाय. परंतु या ठिकाणी एकंदरीत मल्हार बैलाचे मालक शिवनाथ शिंदे यांच्या वतीनं देखील या टीमला शुभेच्छा आल्यात. परंतु प्रल्हाद शिंदेची गोलंदाजी करतोय. या ठिकाणी थोडसा महागडा पहिला चेंडू राहिलाय, कमबॅक करावा लागेल. जी गोलंदाजी आपण पाहिली मागच्या विपुल मात्रेची, काय दमदार गोलंदाजी केली. षटकानंतर गेल्या खेळाडूची गोलंदाजीमध्ये कमबॅक आपण पाहिलाय. परंतु प्रल्हाद शिंदे कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 51 धावा धावफलकावरती. स्लोवर चेंडू फेकलाय, कमबॅक राहिलाय, झोकून मारण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु प्रयत्नाला यश आलं नाही. घनश्याम हा फलंदाज आपण पाहिलाय, अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा वर येतोय आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. प्रल्हाद शिंदे एक चांगलं गणेश मार्केटमध्ये ज्याचं कपड्याचं शॉप तुम्ही पाहताय, एक चांगलं औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी माणसानं मनीष काम करणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट खेळाबरोबर तुम्ही व्यवसाय रोजगी यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि रोशन शेठ पाटील म्हटलं की वीटभट्टी ज्यांची संपूर्ण या पनवेल रायगडमध्ये फेमस आहे. ऑफस्टिक वरती चेंडू पाहायला मिळाला, डॉट चेंडूची सांगता. पहिल्या षटकानंतर डॉट चेंडू 2 पाहायला मिळाले. प्रल्हाद शिंदेचं कौतुक करावं लागेल. षटकानंतर मी कसा कमबॅक करेल याचं उत्तम उदाहरण देत असताना हा खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहिला आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिला गुड कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. हर्षली स्मृती 11 मोह संघाची धावसंख्या जर पाहिली तर किमान येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 5 ते 10 धावा येणं गरजेचं असेल स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल संघाला. पण गोलंदाजानं सुंदर कमबॅक आपण पाहतो प्रल्हाद शिंदेचा. उंचर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, प्रयत्न सुरेख राहिलाय परंतु चेंडू जाईल. अतिथी मंचाला सलामी देणारा हा षटकार. पहिला थोडासा ओरपीच लाईनचा चेंडू फेकलाय आणि त्या चेंडूला लगेच पनिशमेंट दिलेली घनश्यामनं. काय फटका खेळलाय. 9 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान वैयक्तिक आपल्या टीमसाठी देत असताना संघ जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे फेकले जाईल प्रल्हाद शिंदे याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. हे षटक खूप महत्वाचं असेल
स्लोवर चेंडू खोदून काढला डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी जर आपण पाहिलं पंच रेफर करतील की हा फलंदाज चेक केलं जाईल, परंतु पंचांचा सॉफ्ट सिग्नल हा आउट आहे. या ठिकाणी पंचांची अचूक नजरे, परंतु संदेश आजकाल पंच स्वतःवरती डिसिजन का ठेवत नाही, कारण आपल्याकडे एक वेळा लाईव्ह इव्हेंट सारखी चांगली लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी आणि ती अचूक काम करत असताना संपूर्ण या विभागामध्ये रायगडमध्ये उरणमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला आहे की नाही हे पाहिले जाईल. आणि फलंदाज ह्या ठिकाणी बाद. धावचीच्या सर्वांमध्ये फलंदाज झालाय बाद. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 58 या आकड्यावरती. हे गाणं पाहिलं तर 20-25 वर्ष तुम्ही पाठीमागे गेलात तर कोपरोलीची नदी बोरदार, त्या नदीवरती डवरा करून पाणी आणायला लागायचा. हे इथले हा आमचा मामाचा गाव आहे, त्यामुळे आम्हाला आठवणी देखील खूप आहेत. आणि तो पाणी प्यायला जायचा. आता पाण्याला जायची गरज नाही. बोरवेलचा बटन दाबला की पाणी घरामध्ये येते. आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. सुंदर गोलंदाजी राहिली आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 5 षटकामध्ये धावा लागल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल संघाची 58 धावा आणि 59 धावांचा पल्ला गाठायचे. येणार दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना हर्षल स्मृती 11 मोहो टीमला चिपले ग्रामपंचायत माजी सरपंच राजकीय पटलावरती एक आदर्श नाव व्यक्तिमत्व आपण पाहताय BK पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. मी विनंती करतोय आमचे स्पर्धेचे आयोजक रोशन शेठ पाटील 12-12 किंग आणि हरिभक्त पारायण धनाजी मस्कर कोपरोली या ठिकाणी अंकुश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी BK पाटील साहेबांचं स्वागत केलं जातोय. माहेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन माजी ग्रामपंचायत सरपंच BK पाटील साहेब चिपले यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. संदीप शीत अनेक वर्ष कोपरोली संघासाठी गोलंदाज म्हणून कामगिरी केली, त्याचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. आणि पुढील सत्रामध्ये आपण बोलणार आहोत अमित म्हात्रे सर जोहे. या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. तर नक्कीच मित्रांनो या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलात चिपले ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि राजकीय पटलावरती एक आदर्श नाव ज्यांचं घेतलं जात आहे BK पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 10,000चं आर्थिक सहाय्य लाभलंय. साहेब आपलं मनपूर्वक आभार. कारण कोणती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तन मन धन आणि धनाच्या पाणी राखल्याशिवाय स्पर्धा यशस्वी होत नाही. ते चांगलं योगदान BK पाटील साहेबांचं राहिले. दोन संघामध्ये टॉस केलं जाईल. काही भाऊशेठ सुनील स्पो 11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा त्यांच्या अगेन्स्ट केलतोय फातिमा 11 जय बापदेव पाली. या दोन संघामध्ये टॉस केला जातोय. BK पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 5 षटकांसाठी 4 गोलंदाज कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि चिंचपाडा संघानं नाणेफेक जिंकले.
डिसिजन लगेच सांगायचं आहे. स्पर्धेची नियमावली आणि गोलंदाजी. सलमीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सूर्य आंबस्कर बायकर मॅन आणि जयेश पाटील, एक डावखुरी हाताचा एक व्यावसायिक व्यक्तिमत्व ज्याचा आपण पाहतो. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर जयेश असेल, त्यानं रोहित पाटील असेल, एक चांगले योगदान, एक शिक्षित व्यक्ती खेळाडू आपण पाहताय. क्रिकेट बरोबर आपला शिक्षणाचा जोरावरती जर आपण पाहिलाय, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये सूर्या मस्कर जयेश पाटील ही जोडी. आणि त्यानंतर प्रत्येक 2 षटकांसाठी पारितोषिक लावाल. विके हॅट्रिक साठी पारितोषिक नसणारे ही आयोजन कमिटीचा इशारा आलाय. अगदी पहिल्या दिवसापासूनच हे या ठिकाणी सांगण्यात आले. राकेश पाटील यांना आपण पाहताय, रोशन शेठ पाटील यांचे बंधू. आणि त्यानंतर एक शांत आणि मेहनती व्यक्तिमत्व आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज प्रतीक पाटील पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. समोर फलंदाज या संघाची रणमशीन म्हणून ज्याची ओळख आणि सकाळ सत्रामध्ये काय दमदार कामगिरी या खेळाडूचे नेहमीच आम्ही पाहिले, तो खेळाडू खेळण्यासाठी सज्ज असणारे सूर्या मस्कर. 59 धाबांचा पल्ला गाठायचे. या धाबा मी तर म्हणेन महाग नाहीत, कारण 4 षटकामध्ये 12 आणि एका षटकामध्ये 11ची सरासरी आहे. संदेश खेळत असताना एक महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मोह संघ सामना खेळतोय. एक चांगलं योगदान या संघासाठी नेहमीच राहिलंय. हा चेंडू पहिला अवांतर फेकला जातोय. बोनस रूपामध्ये धाव दिली जाईल. आणि मोह संघ जर हा सामना 59 धावा चेस केल्या तर मल्हार बैलाचे मालक शिवनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं 3000 रुपये या संघासाठी असतील. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. खूप चांगलं योगदान. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक पाटील. पहिला चेंडू अवांतर फेकलाय. 59 धावसंख्येचा पल्ला गाठत असताना सूर्या मस्कर सारखा खेळाडू अगदी 12 चेंडू फेकला. फाईन लेगला क्लिअर करेल का? उंची जास्त, लांबी कमी, मिड विकेटचा क्षेत्रशः वेगाने चेंडूवरती गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. धावसंख्येची गतीनं कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण खेळाडू जर राहिलाय. म्हणजे पहिल्या चेंडू प्रतीक पाटीलचा अवांतर आला, त्यानंतर हा चेंडू थोडासा पाठीमागे फेकला आणि इथून मात्र या चेंडूवरती 2 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात. एकूण धाव फलकामध्ये 3 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटक मार्गस्थ असताना 59 धावांचा पल्ला गाठत असताना प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू अगदी गॅप मध्ये ज्या प्रकारे सुईमध्ये धागा रोवावा तसा हा दमदार फटका सूर्या मस्करच्या बॅट मधून येतोय. दमदार चौकार. विकी पाटील साहेब चिंचपाड आणि मयूर कडू साहेब जुई या मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठामध्ये यावं. आमच्या स्पर्धेचे आयोजक रोहित पाटील यांच्या वतीने विनंती येते. आणखी एक देखना फटका, म्हणजे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं सुजल घरच्या माध्यमातून. या चेंडूवरती क्षेत्ररक्षण मिस केला असता तर चौकार पाहायला मिळाला असता. अगदी बॉडीवरती चेंडूला घेतला आणि 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. सुजलसाठी देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा जमवल्या सूर्या मस्कर. मैदानाच्या 4ही बाजूला फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा दमदार खेळाडू आपण पाहताय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता 59 धावांचा पल्ला गाठत असताना या ठिकाणी आपण पाहताय साई रक्षा ट्रान्सफरचे सर्व आणि रोशन शेठ पाटील यांचे परम मित्र 3 यार आपण पाहता संतोष दादा पाटील अकोर्ली यांचं व्यासपीठावरती आगमन. अगदी सलग 4 रात्रीमध्ये आपण त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहताय. एक आयोजक उंचावरून मारलाय फटका. चेंडू जाईल डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर.
फलंदाज या ठिकाणी पाहिलं सूर्या मस्करच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहताय आणि एकंदरीत जर पाहतोय या ठिकाणी एक सुंदर कमबॅक राहतोय या खेळाडूचा. पहिले 2 चेंडू डॉट आले त्यानंतर हा षटकार लगावलाय. चौकानंतर 2 चेंडू डॉट आले मयूर मनीष आणि त्यानंतर षटकार आपण पाहिला. एक चांगला खेळ कसा खराब आणि नेहमीच हा खेळाडू सावध पवित्रा घेऊन खेळतोय. जे चेंडू खराब असतात त्यांच्यावरती आक्रमण करतोय आणि चांगल्या चेंडूचा नेहमी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना पाहिलाय. प्रत्येक पाटीलचा कमबॅक या ठिकाणी असेल का. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, 3 षटरक्षक येतील चेंडूपर्यंत आणि झेल पकडण्याची संधी. झेल सुटला सूर्या मस्करचा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी अशा फलंदाज झेल सोडला तरी तुम्हाला किंमत मैदानामध्ये मोजावी लागेल आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा. 15 धावा धावफलकावरती. काय कामगिरी राहिली आहे. झेल कोणाचा सोडलाय तर झेल सोडला सूर्या मस्करचा. आणि एकंदरीत जर आपण पाहताय हा फलंदाज असा आहे की गोलंदाजांना डोके वर काढून न देणारा खेळाडू आहे. तर या ठिकाणी हे करत असताना आपण जर पाहिलं तर एक चांगली कामगिरी राहिली सूर्या मस्करची. 1 मॅन आर्मीची भूमिका. 6 चेंडूमध्ये 14 धावेचं योगदान दिलंय आणि एक अव्वांतरची धावसंख्या आपण पाहिली. टोटल 15 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 59 धावांचा पल्ला गाठत असताना संदेश. येणारे चेंडू असतील 24 आणि 44 धावसंख्येची गरज आहे. 11ची सरासरी संदेश मैदानामध्ये महाग नाही आहेत, परंतु मागची सामना देखील आपण पाहिला. 5 षटकामध्ये 51 धावा डिफेन्स केल्या नेरे संघानं आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिली गोलंदाजी त्यांची प्रमुख अस्त्र राहिलं. या ठिकाणी गोलंदाजी चांगली करावी लागेल. लाईट जी 4 व्हीलरची गाडीची लाईट चालू आहे ती बंद करा. गाडी मालकाला विनंती आहे की खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये विनंती आहे. जी डीप लॉंगॉनला जी 4 व्हीलर कार आहे त्याची लाईट बंद करा. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज घनश्याम पाटील. धावसंख्या जर आपण पाहिली 15 धावा. येणारे चेंडू 24 आणि 44 धावसंख्येचं समीकरण. हा पहिला चेंडू खोदून काढलाय. डीप लॉंगॉपला चेंडू जातोय. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि जयेश पाटीलचं काम चोखरित्या करत असताना सिंगल डबलनं सूर्या मस्करला स्ट्राईकवरती आणलं जातोय. हा चांगला क्रिकेट मनीष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक खेळाडू चांगल्या लईमध्ये मोठे फटकेच्या बॅटमधून येतात आणि त्या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती ठेवण्याचं काम या ठिकाणी मोह संघाचा फलंदाज जयेश पाटीलचा पाहिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. पहिला चेंडू घनश्याम पाटीलचा जर संदेश पाहिला अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपण पाहताय. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघ मैदानामध्ये खेळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल पाहिली. धावसंख्या 16 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 23 आणि 43 समीकरण. 23-43 समीकरण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. ही लढत आणि या ठिकाणी P2चं षटक फेकत असताना गोलंदाज घनश्याम पाटील. घनश्याम पाटीलचे षटक. स्लोवर चेंडू इनसाइड आउट. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा दमदार चौकार संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावर. वीस धावा धावफलकात लागल्या गेल्यात. अगदी पहा छोटा मुलगा त्या ठिकाणी होता आणि त्याच्या जवळ चेंडू गेला होता. तो चांगलं चेंडू अडवलं गेलंय अन्यथा त्या छोट्याशा चिमुकल्याला इजा झाली असती. ऑफस्टिकच्या बाहेर बनणारा चेंडू. पंचांचा इशाराला अवंतरचा. अवंत धावेने संघ जाऊन पोहोचला 21 धावा धावफलकावरती. आणि इथे जर मात्र जर आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात झाली आहे. सूर्या मस्करची 7 चेंडूमध्ये 18 धावसंख्येचं योगदान. या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना
रोशन शेठ पाटील 12-12 किंग यांच्या वतीनं 1212 रुपयाचं पारितोषिक देखील आपण पाहिलं, ज्यामध्ये 2 खेळाडू त्यांचा मानकरी देखील झाले. एक शंकर जाधव नेरे आणि त्यानंतर चेतन पाटील कानपोली हे 2 खेळाडू त्या ठिकाणी मान पटकावला. गोलंदाज घनश्याम पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. सूर्य एक फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला जातो. क्षेत्ररक्षण देण्यात ते सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 22 धावा धावपल कधी लागल्या गेल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर चांगल्या दिशेने वाटचाल करत असताना हे षटक महत्वपूर्ण फेकत असता घनश्याम पाटील हा गोलंदाज आणि या मनीष एकंदरीत जर पाहिले एक आव्हानचा चेंडू आलाय, म्हणजे 3 चेंडूचा त्या खेळ बाकी असणार या षटकामधील आणि 22 धावा धावपल कधी लागल्यात. 59 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि मोह संघ जर आपण पाहिलाय तर एक विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना कारण एक फलंदाज बाद झाला नाही, ही जमेची बाजू असेल या टीमची. हा चेंडू अप्रतिम फटका, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. फ्लॅटेड षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 28-28 या आकड्यावर. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका, काय फटक्यामध्ये ताकद पाहिली आणि हा फटका लाजवाब तुम्हाला पाहायला मिळतोय. घनश्याम पाटीलसाठी हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्नाला यश आलं नाही आणि चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या 28 धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. मोह संघ जर सामना जिंकला तर मल्हार बैलाचे मालक शिवनाथ शिंदे यांच्या वतीनं 3000 रुपये या टीम साठी असतील आणि 28 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना स्लोवर चेंडूची फेकी पाहायला मिळतोय आणि हा चेंडू जाईल डॉट. बॅटला चेंडू स्पर्श झाला, पंचांचा इशारा. 2 षटकामध्ये 14च्या सरासरी धावा जमवल्यात. 28-28 धावा धावपलकावर. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन. नक्कीच आपण पाहिला नेरे ते शिर्डी ज्यावेळी पदयात्रा जाते त्यावेळी फलंदाज जर आपण पाहिलं 28 धावा धावपल कधी लागले गेलेत. हे षटक फेकत असताना आपण एकंदरीत जर आपण पाहताय आणि हे षटक फेकत असताना एक चांगली धावगती 28 धावा धावपल कधी लागल्यात. अप्रतिम कामगिरी या संघाची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र तर नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावरती गोल्डन मॅन धनंजयदा पाटील बाबा यांचे सुपुत्र आपण ऑन स्क्रीन वरती पाहताय. 2 षटकामध्ये 28 धावा धावपल कधी लागल्या गेल्यात. हे षटक जर आपण पाहिलं 30रं षटक मार्गस्थ असताना सुजय घरत हा गोलंदाज. धावसंख्या 28 धावा. इथून मात्र हे षटक फेकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल 28 धावा धावपलकावरती 59 धावांचा पल्ला गाठत असताना एक महत्वपूर्ण कार्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल 28 धावा धाव 31 धावसंख्येची गरज आहे. 18-31 समीकरण मैदानामध्ये. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर गरकन गिरके घेत असताना चेंडू जाईल डॉट. येणारे चेंडू असेल 17 आणि 31 समीकरण. 10.33 सरासरी मनीष या मैदानावरती महाग नाहीये. तो पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाज सुजल घरतच्या आपण पाहत आहे. एक डावखुऱ्याचा हा गोलंदाज लेट कट केलाय. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी आपण पाहतो सूर्या मस्कर याची आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 16 आणि 30 समीकरण. 16-30 समीकरण मैदानामध्ये आपण पाहताय. एक चांगलं खेळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय आणि मैदानामध्ये कशा प्रकारे रणनीती आखली जाईल
स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल संघाच्या माध्यमातून. परंतु काय फलंदाजी राहिली आहे हर्षल स्मृती 11 मोह संघाची. एक दमदार खेळ या संघाचा राहिलाय. एकही फलंदाज बाद नाहीये. ही जमेची बाजू आहे आणि आपल्या नावाला साजेस असा खेळ मैदानामध्ये करत असताना अरे मोह गावासाठी हा मैदान संघासाठी खूप लकी आहे. फायनल देखील अहमदाबाद चषकाची या संघाने आपल्या नावावरती केली आहे. फुलर लेनचा चेंडू फेकला जातोय. क्षेत्रक्षण तैनात काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये मिस फील्ड पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला. 31 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 15 आणि 28 समीकरण. 15-28 समीकरण. सामना कोण जिंकेल अगदी महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये आणि हृदयाचे ठोके वाढवणारा मनाला सुन्न करणारा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असेल 15-28 समीकरण. सामना कोण जिंकेल मोहो की स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघ. एक महत्वपूर्ण लढत आहे आणि या लढतीमध्ये प्रतीक्षा पाहतोय आपण कोणत्या संघाचा खेळ चांगला होईल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुजल. हा चेंडू जर आपण पाहिला पंचांचा इशारा येतोय. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. हा चेंडू जर पाहिला तर अगदी ऑफस्टिक वरती चेंडू फेकला जातोय आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी आव्हानासाठी चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला आणि इथून मात्र पाहिलं जाईल हा चेंडू डॉट फेकला आहे की अव्वांतर आहे या ठिकाणी पाहिलं जाईल. आणि इथे मात्र हा चेंडू जर आपण पाहिलं आणि फेअर डिलिव्हरी. चेंडू अगदी अव्वांतर लाईनच्या वरून जातोय. पडल्यानंतर टप्पा देखील थोडासा आतमध्ये वळतोय संदेश आपण पाहतोय आणि हा चेंडू जाईल डॉट. येणारे चेंडू असेल 14 आणि 28 धावसंख्येची गरज. 14-28 समीकरण. मनामध्ये थोडीशी शंका निर्माण झाली फलंदाजाच्या आणि तिथून मात्र पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाज अपयशी ठरले. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक सिंगल मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 13 आणि 27 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं की 18 चेंडू 31 समीकरण होता संदेश. परंतु या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली आहे सुजल खरचची. यामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या आणि हे महत्वपूर्ण षटक फेकत असताना 13 चेंडू 27 धावसंख्येची गरज. धनंजय पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेला एक इलेक्ट्रिक बाईक देण्यात आली. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. चांगलं योगदान नेहमीच या स्पर्धेला ज्यांचं राहतंय. स्लोवर चेंडू बॅटची कडा. चेंडू जाईल डॉट. येणारे चेंडू असतील 12 आणि 27 धावसंख्येची गरज. अर्णव पाटीलला देखील ज्यांच्या मधोमध आपण पाहताय आणि त्यानंतर जर पाहिलं अर्णव मैदानामध्ये ज्या ज्या वेळी स्पर्धा असते त्या त्यावेळी धनंजय पाटील याचं मोलाचं योगदान या आयोजनाला देखील राहिले. येणारा चेंडू 12 आणि 27 धावसंख्येची गरज. 12-27 समीकरण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये असेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 13.50 सरासरी धावा जमाचा संदेश 27. पण ते धावा देखील रोखण्यासाठी प्रयत्न करेल वहाल संघ. पण हा सामना खूप महत्वाचा असणार आहे. रफ अँड टफ मॅच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तालुक्यात हाय तोड्याशिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोकणी गावचा रोशन दादा. नक्कीच आपण जर पाहिलं जे शूज आहेत ती खेळपट्टीला थोडीशी इजा करते त्यामुळे जे स्टील स्पाइक्स असतील ते शूज
खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळपट्टीवरती वापरू नका. येणार चेंडू असेल 12 आणि 27 धावसंख्येची गरज. पंचांच्या भूमिकेमध्ये नितीन पाटील, कोपरोली स्क्वेअर लेग पंच सुनील तांडेल सर बेलवली. स्ट्राईकवरती खेळणारी सज्ज असेल जयेश पाटील. 12 चेंडू 27 समीकरण मैदानामध्ये एक सुंदर मुकाबला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप करा बहाल संघ. 12-27 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज पाटील. 12th मॅनची गरज नसणारे संदेश शेळकेला सर्वांची नावं माहीत आहेत. न्यू यंगस्टर बहाल संघ असू द्या, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आई एकविरा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि तिथून मात्र प्रत्येक खेळाडूची अचूक माहिती सर्व समालोचकांमध्ये पोहोचवली जाते. 12-27 समीकरण. सामना कोण जिंकेल? एकही फलंदाज बाद झाला नाही, ही जमेची बाजू असेल मोह संघासाठी. पण वहाल संघ कशा प्रकारे गोलंदाजी करेल याकडे सर्वांच्या नजरा. धीरज पाटीलचे षटक. जास्तीचा वेळ खर्च करू नका विनंती आहे त्या आयोजकांच्या वतीनं. कारण बी पोल मधील ही दुसरी मॅच तुमच्या समोर आले आणि आज कालच्या तुलनेमध्ये आज थोडंसं उशिराने सामने होतात, त्यामुळे पंचांत देखील विनंती असेल. 12 चेंडू 27 धावसंख्येची गरज. जेसाठी फेकलेला हा चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती जयेश पाटीलला फलंदाज बाद झाले. धीरज पाटीलला मिळाले यश. मैदानामध्ये जर्सी क्रमांक 5 या संघातील सर्वात आक्रमक खेळाडू, ज्याचे षटकार जर आपण पाहिले लांब लचक षटकार लागवणं ही ज्याची ओळख असेल असा खेळाडू मैदानामध्ये मिथुन पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारा चेंडू असतील 11 मध्ये 27 धावसंख्येची गरज आहे आणि मैदानामध्ये काय दमदार सामना रंगलाय. असं वाटलं होतं 18 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. संदेश सामना एकतर्फी होईल की काय, पण तुझं तिसरं षटक फेकलंय सुजल घरतनं. अप्रतिम षटक हाताळत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या आणि येणारे चेंडू असतील 11 आणि 27 धावसंख्येची गरज. पहिल्या सामन्यामध्ये 86 धावा चेस होताना पण पाहिल्या, पण या लढतीमध्ये जर पाहिलं 51 धावा देखील तिसऱ्या सामन्यामध्ये डिफेन्स होताना पाहिल्या आणि या सामन्यामध्ये 59 धावा डिफेन्स होतील की धावा बनवल्या जातील याकडे मात्र सर्वांच्या नजरा. आपटी बार चेंडू कट केला थर्डमॅनला. तेवढंच चांगलं शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं. एक चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल. एका धावेने संघ धावून पोहोचला 33 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 10 आणि 26 धावसंख्येची गरज. 10-26 समीकरण मैदानामध्ये. एक चांगली कामगिरी आपण जर पाहिली या खेळाडूची राहिली सूर्या मस्कर. 11 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलंय. या संघाच्या खेळाडूच्या भोवती संपूर्ण हा सामना फिरतोय, कारण ज्या खेळाडूमध्ये धमक आहे, ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, असा फलंदाज मैदानामध्ये सूर्या मस्कर खेळण्यासाठी सज्ज असेल. स्लोवर पद्धतीने चेंडू फेकलाय. अगदी सरळ बॅटने चेंडू डीप लॉंग ऑनला. लॉंग ऑफ मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला सूर्या मस्करनं आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. तू येऊ की मी येऊ असं झालं होतं आणि त्यानंतर मात्र फेकी खराब आणि एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि 2 धावेने संघ धावून पोहोचताय 35 या आकड्यावरती. 9 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. 9-24 समीकरण. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला यावेळी गोलंदाज धीरज पाटीलनं. चांगली गोलंदाजी आपण पाहिली, पण सूर्या मस्कर विचार करत असेल या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा चौकार किंवा षटकाची अपेक्षा असेल मोह संघाला, पण येणाऱ्या 3 चेंडूमध्ये डॉट चेंडू फेकण्याचा प्रयत्न करेल धीरज पाटीलला गोलंदाज वहाल संघाचा. सामना दोन्ही संघाच्या बाजूने अतिशय महत्वाचा सामना आहे. डो आणि डायच्या स्थितीमध्ये असणारा हा सामना आणि ग्रामीण टेनिस मधील साखळी लढत मैदानामध्ये तुम्ही पाहताय आणि या येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची गरज. स्लोवर चेंडू फेकला. हेलिकॉप्टर उडवायचा होता. मिड विकेटला चेंडू जातो. क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न नसणार आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. येणारे चेंडू 8-24-23 धावसंख्येची गरज. 8-23 मिथुन पाटील वरती संपूर्ण जबाबदारी असेल. पहा चेंडू 2 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली 28 आणि त्यानंतर हे चेंडू फेकले गेले तब्बल 10 आणि 10 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात फक्त 8. क्रिकेटचं कॅल्क्युलेशन जर पाहिलं सिंगल डबलने धावा जमू शकल्या असत्या, परंतु जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळले गेले. हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू येईल डॉट. निर्धाव चेंडू सांगता येणार चेंडू असतील 7 आणि 23 धावसंख्येची गरज. नाणेफेक जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी का केली याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं. स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाल संघाची सुंदर गोलंदाजी राहिली. येणार चेंडू असतील 7 आणि 23 धावसंख्येची गरज.
7-23 समीकरण मैदानामध्ये हा चेंडू निर्णायक असलेल्या सामन्यामधील चौकार किंवा षटकाराची अपेक्षा करतो मोह संघ. 18 मध्ये 31 समीकरण होतोय. येणार 7-23 समीकरण पाहतोय. स्लोवर चेंडू फेकला जातोय. एकी धाव त्या ठिकाणी सूर्या मस्करने नकार दिलाय. येणारे चेंडू असेल 6 आणि 23 धावसंख्येची गरज. रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पहिल्यांदाच बाद झाले फक्त एक संदेश जर आपण पाहिला मग या ठिकाणी जे डॉट चेंडू खेळले गेलेत आणि एकंदरीत उद्या मात्र या ठिकाणी खूप जल्लोष असेल, धमाका असेल. कारण संतोषदा पाटील यांची अकोर्ली संघ साई रक्षा गावदेवी अकोर्ली संघ क्वालिफाय झाला सुपर 12ला. त्यानंतर 80-85 किंग धनंजय शेठ पाटील वाकडी यांची गावदेवी क्रिकेट संघ क्वालिफाय झाला सुपर 12ला. आणि आज 12-12 किंग कोपरोली यांचा संघ क्वालिफाय झाला. रोशन शेठ यांचा संघ क्वालिफाय झाला सुपर 12ला. म्हणजे पूर्ण रात्रीमध्ये उद्या धमालच असणार आहे. 6 चेंडू 23 धावसंख्येची गरज. किरू शेलके हे देखील सामन्याचा आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. येणारे चेंडू असतील 6-23 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 23 समीकरण. घनश्याम पाटील गोलंदाजी मार्गवरती आलाय. 6 मध्ये 23 धावा या खेळाडूच्या बॅटमधून आम्ही कित्येक वेळा पाहिल्यात. संघाला गरजेचा 6 चेंडू मध्ये 24 धावा, 4 चेंडू मध्ये 4 षटकार या खेळाडूचे पाहिल्यात. परंतु घनश्याम पाटील देखील तेवढाच अनुभवी खेळाडू या टीमचा राहिलाय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतो. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल का? म्हणजे एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. येणारे चेंडू असेल 5 आणि 22 धावसंख्येची गरज. मागच्या चेंडूवरती सिंगल मिळाली असती तर एक चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण एकंदरीत आता सिंगल घेतली आहे सूर्या मस्करनं. पुन्हा एकदा मिथून पाटील स्ट्राईक वरती आलाय. त्या ठिकाणी दुसरीला स्ट्राईक चान्स जर घेतली असती म्हणजे क्रिकेटचं समीकरण जर आपण पाहिलं समोरील संघावरती दडपण आणणं हे गरजेचं असतंय. स्लोवर चेंडू फेकी पंचांचा इशारा अवांतरचा. अवंत धावेने संघ जाऊन पोहोचला. 38-38 धावा धफलकावरती. येणारे चेंडू असतील 5 आणि 21 धावसंख्येची गरज. मागील लढत देखील कोण विसरेल उसटणे विपक्ष नेरे. अगदी शेवटच्या 2 चेंडूमध्ये सामना रंगला होता आणि उमेश पाटीलने फेकलेले 3 अवांतर चेंडू आणि 2 षटकार देखील आपण पाहिले होते. आणि 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज असताना नेरे संघ सामना जिंकला होता. उंचावर मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 4 आणि 20 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 20 समीकरण. सूर्या मस्कर याच्यामध्ये क्षमता आहे परंतु नावाला साजेचा खेळ करावा लागेल. एक महत्वपूर्ण लढतीमध्ये घनश्याम पाटीलचे षटक. हा चेंडू अगदी टोवरती उभा राहिला आणि त्यानंतर हा चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. चेंडू सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचताय 45 या आकड्यावर. येणार चेंडू असेल 3 आणि 14 धावसंख्येची गरज. एक क्षणाला षटकार आलाय. सूर्या मस्करच्या बॅट मधून हा दमदार हिट आपण पाहिलाय. 14 धावसंख्येची गरज आहे. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. येणार चेंडू असेल 3, 14 धावसंख्येची गरज. निर्णायक चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल घनश्याम पाटील हा गोलंदाज सूर्या मस्कर समोर. अगदी सुरेख गोलंदाजी राहिली. चेंडू पुण्यामध्ये फेकला तिथून मात्र चेंडू थोडासा बाहेर वळतोय. येणार चेंडू असेल 2 आणि 14 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 14चं समीकरण. सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि एकंदरीत एखादा चमत्कार अवांतर स्वरूपाचा चेंडू फेकला तर परंतु या ठिकाणी या सामन्यामध्ये पकड निर्माण केली स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघानं. आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 46. अंतिमचा 1 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 13 धावसंख्येची गरज. सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. जे डॉट चेंडू खेळले गेले मनीष आणि तिथून मात्र संघ बॅकफुटला गेलाय आणि सामना विजय होतो या ठिकाणी
स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघाने पराभव पत्करावा लागतोय हर्षल स्मृती 11 मोहो टीमला. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर जबरदस्त फाईट या ठिकाणी पाहायला मिळाली. आपण व्यासपीठावरती पाहतो मित्रांनो, महाराष्ट्र राज्य बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अर्थातच चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे दमदार उपसरपंच स्क्रीनवरती आपण पाहतो ते धनंजय शेठ पाटील. बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 6699 बाबा तलवार असली पहिचान म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिली त्यांना आपण स्क्रीनवरती पाहताय आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र या ठिकाणी आपण गोल्डन मॅन जे आम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतात त्यांच्या समेत रोशन शेठ यांचे सुपुत्र 12 किंग अर्णव आणि आम्ही पाहू शकाल व्यासपीठावरती आमचे धनंजय शेठ पाटील यांचे सुपुत्र रोहन धनंजय शेठ पाटील गोल्डमॅन आणि राजेंद्र पाटील साहेब यांचे सुपुत्र सोहन. एवन जोडी रोहन आणि सोहन आपण या ठिकाणी पाहताय मित्रांनो. आणि तुमच्या स्क्रीनवरती बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6699 की मित्रांनो आपण ही ओळख पाहिली स्क्रीनवरती. बाबा तलवार जिनकी असली पहिचान नितीन डीजे नेहमीच आम्हाला सांगत असतात की आज आपण धनंजय शेठ पाटील यांच्या वतीनं दरवर्षी या स्पर्धेसाठी आम्हाला एक बाईकची पुरस्कृत होत असतात आणि मला वाटतं शिर्डीचा आत्ताच प्रवास करून शिर्डी साईबाबाचं दर्शन करून आज थेट या स्पर्धेला रवाना झाले आणि त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय डीजे. बाबा ग्रुपची असली पहचान त्याची तलवार आहे निशान. बाबा ग्रुपची असली पहचान त्याची तलवार आहे निशान. आहे बाबा ग्रुपची शान धनंजय पाटील नेता महान. आहे कोपरोली गावची शान धनंजय पाटील नेता महान. क्या बात है बाबा ग्रुपची शान धनंजय पाटील साहेब नेता महान त्यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. धनंजय शेठ पहिल्यांदा दुर्गक्षेत्र योग या ठिकाणी लाभला या स्पर्धेला की 3 मित्र संतोष शेठ पाटील 6003 साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स 12 किंग रोशन शेठ पाटील आणि 8085 धनंजय शेठ पाटील या 3 मित्रांचा संघ पहिल्यांदा तिन्ही संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाले. म्हणजे उद्या ट्रिपल धमाका आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. तर इथे या मॅन ऑफ द मॅच घनश्याम नन्ना मुन्ना जादूगर राहुल जोगाड़िया मुंबई के सबसे ताकतवर गेंदबाज. तसं आपण वाल क्रिकेट संघाचा स्कायरा 11 मामा भांजे यंगस्टर वाल क्रिकेट संघाचा दमदार गोलंदाज घनश्याम ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी महाराष्ट्राची A1 जोडी आपण पाहू शकाल. जसं आपण होनी को अनहोनी कर दे होनी को अनहोनी एक जमा कर जब जमा हो तीनों अमर अकबर अँथोनी अर्थात रोहन सोन आणि अर्णव या त्रिवेणी गोल्डमॅन यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया. मित्रांनो पाहू शकाल त्रिवेणी संगम घनश्याम वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व मित्रांनो. स्कायरा 11 वाल क्रिकेट संघाची दमदार गोलंदाजीची रन मशीन. तर या ठिकाणी पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र शेठ पाटील आणि आमचे हरेश शेठ पाटील यांच्या वतीनं एनर्जीयल सॉफ्ट ड्रिंक देऊन इथे त्याचा गौरव या ठिकाणी केला जाईल. बघा तिन्ही गोल्डन मॅन बाबा असली पहिचान आणि आपण या ठिकाणी पाहू शकाल रोहन आणि सोहन आणि त्यांच्या समेत अर्णव या तिघांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. घनश्याम प्रथमतः अभिनंदन. काय सांगशील परफॉर्मन्स चांगला झाला नेतृत्व विभागामध्ये आलात आणि काही शंका होत्या परंतु आज आल्यानंतर कसं परफॉर्मन्स वाटला? या सीझनची दुसरी इंटरनॅशनल नैऋत्येंद्र विभागमधली नाईटची आणि आयोजन खूप सुंदर असतं आणि गेल्या वर्षी आम्ही तर नंबर आला होता. हां थँक्यू एंट्री दिल्याबद्दल. आयोजनाबद्दल काय सांगाल? कोपरोलीचं आयोजन खूप सुंदर असतं आणि आम्हाला आवडतं. दरवर्षी एंट्री ठेवतात आम्हाला आणि थँक्यू. क्या बात है. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील तर घनश्याम ठरले त्या सामन्याचा सामनावीर. तर मॅडी वाजेकर या ठिकाणी शिरडोनचे आणि पाली संघाचे पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली. तर प्रत्येक विकेटसाठी पाली संघाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. मॅडीबाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं आणि जाऊया पहिल्या सत्रासाठी अमित मात्रे पाजी यांच्याकडे. धन्यवाद. उलटी टोपी घालून आला चिसपाडाचा रोशन बाला भाऊशेठ पाटील पुरस्कृत अर्थातच सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाडा विरुद्ध फातिमा